Hello friends, today we are going to learn Song of the Open Road written by Walt Whitman. It is the most beautiful poem taken from Walt Whitman's famous poetic collection Leaves of Grass. Leaves of Grass म्हणजेच गवताची पाने. See the first part, Ice Breakers. Choose the mode of travel that you would like to most for a journey. Here they have given us the 4 modes of travel and we have to choose it for our journey. Give the reason for your preferences. And also we have to give some reasons for the preferences. C. A. Airways. B. Waterways. C. Railways. D. Roadways. C. Airways. Airways save times. Easy access, comfortable, breathtaking. B. Waterways. Cheapest, interesting, courageous, memorable. Railways. Safe, better, connectivity, easily booked, hospitality. D. Roadways. Easily available, always safe, less cost, and no risk. These are the preferences we have to choose for our journey. See the next. Discuss with your partner the preparation you would like to make for the journey chosen. इथं आपल्याला आपल्या सहकार्यासोबत चर्चा करायची आहे. आपला जो प्रवास आपण निश्चित केलेला आहे त्यासाठी लागणाऱ्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याविषयी इथं आपल्याला डिस्कशन करायचं आहे. सी द फर्स्ट, फायनान्शियल ॲडजस्टमेंट, रूट अँड टायमिंग, बुकिंग्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, डॉक्युमेंटेशन, फर्स्ट एड किट, प्रॉपर बॅगेजेस, मॅप्स अँड GPS, मास्क अँड सॅनिटायझर, मोबाईल, Google, shoes, cameras, etc. These are the basic preparations we have to make for our journey. See the next one. Discuss the ways in which you would overcome the problems, hindrances, difficulties you face during your journey. इथं आपल्याला काही अडचणी, काही समस्या ज्या आपल्याला प्रवासामध्ये निर्माण होतील त्यावरती इथं आपल्याला चर्चा करायची आहे की अशा वेळेला आपण कशा पद्धतीने ते प्रश्न आपण सोडवू शकू. सी. ए. कॉन्टॅक्ट द नियरबाय पोलीस स्टेशन इफ समवन इज गेटिंग लॉस्ट. जर आपल्या ग्रुपपैकी एखादा व्यक्ती हरवला असेल तर तात्काळ आपल्याला जवळच्याच पोलीस स्टेशनशी संपर्क करावा लागेल. बी. विजिट द नियरबाय हॉस्पिटल इफ समवन इज गेटिंग सिक. आपल्यापैकी एखादा जर कुणी व्यक्ती आजारी असेल तर तात्काळ आपल्याला जवळच्याच हॉस्पिटलशी संपर्क करावा लागेल. यूज क्रेडिट कार्ड अँड फोनपे एक्सेट्रा इफ युअर कॅश इज फिनिश्ड. जर आपल्याकडील रक्कम संपली असेल तर आपण क्रेडिट कार्ड असतील, फोनपे, गुगल पे असे जे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचे जे मीडियम आहेत त्यांचा आपण वापर करू शकतो. कीप प्रॉपर कोऑर्डिनेशन टू अवॉइड क्वारल बिटवीन द मेंबर्स. आणि आपल्या पूर्ण ग्रुपमध्ये, सहकाऱ्यांमध्ये एक प्रकारचा समन्वय इथं आपल्याला ठेवायचा आहे ज्यामुळे आपापसात गैरसमज किंवा वाद होऊ नयेत. नेक्स्ट, ड्युरिंग एव्हरी जर्नी वी हॅव टू ऑब्झर्व सर्टन रूल्स. आणि प्रत्येक प्रवासामध्ये आपल्याला काही नियम पाळावे लागतात. डिस्कस युअर आयडियाज ऑफ द जर्नी विदाउट एनी रिस्ट्रिक्शन्स. आणि मग अशाच विषयी आपला प्रवास ज्यावरती कुठले बंधन नाही आहेत किंवा मर्यादा नाहीत असा प्रवास जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला आपल्या सहकार्यासोबत याविषयी चर्चा करावी लागते. यू कॅन बिगिन लाईक धिस. आणि तुम्ही त्याची सुरुवात अशा पद्धतीत करू शकतात.
a journey without restrictions. A. I would go alone. मी एकट्याने प्रवास करेल. किंवा I would go with selected friends. किंवा मी माझ्या मित्रांसोबत प्रवास करू इच्छितो. अर्थातच आपल्याला प्रवास म्हटल्यास सहकारी लागतोच, सोबती लागतोच. त्याच्याशिवाय प्रवासाचा आनंद आपल्याला मिळत नाही. म्हणूनच आपण जो सेकंड ऑप्शन आहे, आय वुड गो विथ माय सिलेक्टेड फ्रेंड्स, हे आपण निवडू. सी द बी. आय वुड टेक केअर ऑफ ओल्ड पीपल. आणि प्रवासाच्या दरम्यान जे वयस्कर लोक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांची आपण काळजी घ्यायला पाहिजे. सी. आय वुड प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट. मी पर्यावरणाची देखील काळजी घेईल, त्याचं रक्षण करण्याचं काम मी करेल. डी. आय वुड रिस्पेक्ट द लोकल पीपल अँड देअर ट्रॅडिशन. ज्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत तेथील स्थानिक लोक असतील, त्यांच्या काही स्थानिक परंपरा असतील, त्यांचा मी सन्मान करेल. आय वुड नॉट हर्ट एनी ॲनिमल. प्रवासाच्या वेळी कुठल्या प्राणी संग्रहालयात दिलेल्या भेटीच्या वेळी मी कुठल्याही प्राण्याला कधीच इजा किंवा नुकसान पोहोचवणार नाही. नेक्स्ट, आय वुड यूज मास्क अँड सॅनिटायझर. सध्याच्या परिस्थितीमध्ये मास्क आणि सॅनिटायझर हे आपल्याला वापरणं काळाची गरज बनलेली आहे. त्याचा मी नक्कीच वापर करेल. सी द नेक्स्ट पार्ट. इंट्रोडक्शन टू द रायटर. हिअर इंट्रोडक्शन टू पोएट वॉल्ट व्हिटमन. वॉल्ट व्हिटमन was an American poet, essayist and journalist. Whitman is among the most influential poets in American canon and is often called the father of free verse. वॉल्ट व्हिटमन हे एक अमेरिकन कवी आहेत, निबंधकार आहेत, त्याचबरोबर प्रसिद्ध पत्रकार देखील ते आहेत. त्यांचा अमेरिकन साहित्यावरती फार मोठा प्रभाव आपल्याला दिसून येतो. विशेषतः त्यांना फादर ऑफ फ्री व्हर्स म्हणून ओळखलं जातं. फ्री व्हर्स म्हणजे मुक्त छंद. फादर ऑफ फ्री व्हर्स म्हणजेच मुक्त छंद कवितेचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. ही ग्रीव अप इन हंटिंग्टन इन अ फॅमिली विथ डिफिकल्ट इकॉनॉमिक स्टेटस. त्यांचा जन्म हंटिंग्टन इथं झाला आणि अशा कुटुंबामध्ये ज्याची आर्थिक परिस्थिती काही चांगली नव्हती. हिज मेजर वर्क लिव्ज ऑफ ग्रास वॉज पब्लिश्ड इन जुलै 1855. हिज ओ कॅप्टन माय कॅप्टन अ पोएम रिटन ऑन द डेथ ऑफ अब्राहम लिंकन इज वाईडली पॉप्युलर. आणि त्यांचं सर्वात मोठं कार्य लिव्ज ऑफ ग्रास, गवताची पाने, हे 1855मध्ये प्रकाशित झालं. त्यानंतर अब्राहम लिंकन यांच्या मृत्यूवर आधारित असलेली कविता, जे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, ओ कॅप्टन माय कॅप्टन, ही फार प्रसिद्ध अशी कविता यांनीच लिहिलेली आहे. द सेक्शन 1 ऑफ सॉन्ग ऑफ द ओपन रोड फ्रॉम Leaves of Grass is a beautiful blend of self-awareness, free will and tenderness of heart. आणि जी आपण कविता पाहत आहोत, सॉन्ग ऑफ द ओपन रोड, ही लिव्ज ऑफ ग्रास यातून ही कविता घेतलेली आहे. आणि ही कविता एक मिश्रण आहे. सेल्फ अवेअरनेस म्हणजेच आत्मजागरूकता, फ्री विल म्हणजेच मुक्त इच्छा आणि टेंडरनेस ऑफ हर्ट म्हणजेच मनाची कोमलता, या तिन्ही गोष्टींचं हे मिश्रण म्हणून या कवितेकडे आपण पाहतो. इट गिव्स अस पोएट्स रिअलायझेशन दॅट अलॉंग द जर्नी ऑफ लाईफ वन विल फेस अ टेस्ट ऑफ विजडम विच इज नॉट टेस्टेड इन एनी स्कूल ऑर युनिव्हर्सिटी.
आणि या कवितेच्या अभ्यासातून आपल्याला हे लक्षात येतं की कविता म्हणजेच कवीचं हे एक रिअलायझेशन आहे. रिअलायझेशन म्हणजेच सत्य जाणण्याची परिस्थिती किंवा सत्याचा अनुभव, त्याला आपण रिअलायझेशन असं म्हणतो. आणि हा एक प्रवास आहे आयुष्याचा, ज्यातून आपल्याला बुद्धिमत्तेची चाचणी किंवा चातुर्याची चाचणी ही आपल्याला द्यावी लागते, जी की परीक्षा कुठल्याही कॉलेजमध्ये कुठल्याही विद्यापीठामध्ये आपल्याला द्यावी लागत नाही, मात्र आयुष्यामध्ये अशी परीक्षा आपल्याला द्यावी लागते. अ रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस. आणि हा जो प्रवास आहे आयुष्याचा प्रवास, ज्या रोडवरती आपण करतो तो रोड हा सर्वजण वापरत असतात, वेदर रिच ऑर पुअर, मग तो गरीब असो किंवा श्रीमंत असो. अँड इट फोर्सेस ऑल लेवल ऑफ पीपल टू असोसिएट विथ वन अनादर. आणि हा रोड प्रत्येक व्यक्तीला एक प्रकारे सक्ती करतो की एकमेकांसोबत हा प्रवास तुम्ही केला पाहिजे. द रोड सिग्निफाईज मोबिलिटी. आणि हा रोड एक गतिशीलतेचं उदाहरण आहे. गतिशीलता हेच ह्या रोडचं एक प्रकारचं वैशिष्ट्य आहे. हा रोड कधीही संपत नाही, हा रोड निरंतर चालण्याचं काम करतो. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉईंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड्स समथिंग न्यू. आणि आपल्यापैकीच कुणीतरी हा रोड एक अशी नव्या गोष्टीची सुरुवात म्हणून हा स्वीकारत असतो, तिथून तोच नव्याने सुरुवात करत असतो. विटमन टॉक्स अबाउट द पीपल अँड प्लेसेस. आणि रोडच्या माध्यमातूनच वॉल्ट विटमन हे लोकांविषयी, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींविषयी आणि वेगवेगळ्या ठिकाणांविषयी आपल्याशी चर्चा करतात. ही आर्ग्यूज अगेन्स्ट स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग ऑल्दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. आणि हे चर्चा करतात आणि हे त्याचबरोबर चर्चेतून एक विरोधही दर्शवतात की काही लोक हे एकाच ठिकाणी बराच काळ राहण्यासाठी प्रयत्न करत असतात, पण त्यांचं असं म्हणणं आहे की जर आपण एकाच ठिकाणी राहिलो तर आपली प्रगती, आपली गतिशीलता ही संपू शकते किंवा तिथंच ती थांबू शकते. त्यांचं असंही म्हणणं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही राहता तिथं तुमची हॉस्पिटॅलिटी म्हणजे आदरातिथ्य हे खूप चांगलं जरी असलं तरी तुम्ही त्या ठिकाणी जास्त काळ राहायला नाही पाहिजे. बदल हा आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि हा रोड हा कधीही न संपणारा आहे, कधीही न थांबणारा आहे. इथं गतिशीलता असणं महत्त्वाचे आहे आणि तुम्हाला यावरती निरंतर चालायचंच आहे. त्यामुळेच एकाच ठिकाणी जास्त काळ राहणे हे त्यांना कधीही न पटणार आहे आणि हे त्याच गोष्टीचा विरोध या कवितेच्या माध्यमातून आपल्याला करत आहात. ओके, टुडे वी विल स्टॉप हिअर. In the next lecture, we will complete the remaining part of this poem. Thank you.